बांधकाम कामगारांना बघा लवकरच देण्यात येतील 12 नवीन सेवा। तर त्या कोणत्या नवीन 12 सेवा आहेत त्या आपण बघणार आहोत। बांधकाम कामगारांसाठी 2024 मध्ये 12 नवीन सेवा या सुरू करण्यात आल्या, ज्या आधी होत्या आता नवीन पद्धतीने पुन्हा चालू करण्यात आल्या किंवा बंद झाल्या होत्या परत चालू करण्यात आल्या। तर बघूया कोणत्या 12 नवीन सेवा आहे आणि काही त्यात नवीन ॲड पण केल्या आहे। तर बघूया महाराष्ट्र बांधकाम कामगार योजना 2024। महाराष्ट्रात बांधकाम कामगारांसाठी नवनवीन कल्याणकारी योजना सुरू करून बांधकाम कामगारांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकार कार्य करत आहे। सध्या महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांसाठी कोणकोणत्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत ते आपण जाणून घेऊया। तर व्हिडिओवर नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा, जेणेकरून बाकीच्यांना सुद्धा याचा फायदा होईल, त्यांना सुद्धा याची माहिती मिळेल। तर बघा बांधकाम कामगार योजना माहिती। बांधकाम कामगारांसाठी राज्य शासनाकडून अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत। तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर तुमच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून राबवल्या जात असलेल्या या योजनांबद्दल तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे। तर बघूया बांधकाम कामगार मंडळाद्वारे महाराष्ट्रातील 38 लाखापेक्षा जास्त बांधकाम कामगारांची नोंदणी करून त्यांना विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून सामाजिक सुरक्षा देऊन त्यांचा आर्थिक विकास करण्यात येत आहे। तर महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनांची लिस्ट बघूया। तर बांधकाम कामगारांच्या मुलांना पहिली ते पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्यात येत आहे। बघा पहिलीपासून ते पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत आहे। नेक्स्ट बघा ज्या बांधकाम कामगारांच्या मुलांच्या मानाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश झाला असेल त्यांना शिक्षण शुल्क माफ करण्यात आले आहे। बघा शिक्षण शुल्क सुद्धा माफ आहे। ज्या बांधकाम कामगारांच्या मुलांचा मानाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश झाला असेल त्यांचा शैक्षणिक शुल्क सुद्धा माफ आहे। नेक्स्ट आहे बांधकाम कामगारांच्या कुटुंबियांना 5 लाखापर्यंतचे उपचार हे मोफत देण्यात येत आहे। बघा 5 लाखापर्यंतचे उपचार हे मोफत आहे। स्वतःच्या हक्काचे घर नसलेल्या बांधकाम कामगारांना अटल आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना याद्वारे 4 लाख रुपयांची आर्थिक मदत हे दिली जात आहे। स्वतःच्या हक्काच्या घरासाठी अटल आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे 4 लाखापर्यंतची मदत ही दिली जात आहे, आर्थिक मदत। नेक्स्ट बघा कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या मुलांना कौशल्य आधारित मोफत शिक्षण देण्यात येते। बघा कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून मुलांना कौशल्य आधारित मोफत शिक्षण सुद्धा देण्यात येते। बांधकाम कामगारांना सरकारकडून सुरक्षा कवच कार्ड दिले जात असून या कार्डद्वारे बांधकाम कामगारांच्या कुटुंबियांना आरोग्य, शिक्षण, घरकुल अशा एकूण 12 सेवा देण्यात येणार आहे। तर ह्या 12 सेवा आहे। सुरक्षा कवच कार्ड हे सगळ्यांनी काढून घ्या, त्याद्वारे हे सर्व मोफत देण्यात येणार आहे 12 सेवा। या सर्व योजना बांधकाम कामगारांसाठी खूपच फायदेशीर असून महाराष्ट्रातील प्रत्येक बांधकाम कामगारांनी या योजनेचा लाभ घेतला पाहिजे। तुम्ही देखील बांधकाम कामगार असाल तर या योजनांचा लाभ अवश्य घ्या आणि तुमच्या इतर बांधकाम कामगार मित्रांसोबत ही बातमी शेअर करायला विसरू नका। चला तर ही महत्त्वाची बातमी होती की अशा 12 सेवा आहे ज्या पुरवल्या जात आहे बांधकाम कामगारांना, त्याच्यासाठी हा व्हिडिओ बनवला होता। ज्यांना माहिती नसेल त्यांनी नक्की भेट द्या आणि हे जे कार्ड आहे बांधकाम कामगार योजनेचं ते नक्की काढा आणि त्या विविध योजनांचा लाभ घ्या।